नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मी सुरेखा। तर आज मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं आपण सकाळचं कसं सकाळी आपण पटकन स्वयंपाक आवरून घेतो। सकाळचं आपल्याला म्हणजे आवरायचं पण असतं, त्याच्यामुळे आपल्याला सकाळी काही टेन्शन नसतं। सकाळी आपण पटकन जे बनवायचं ते स्वयंपाक बनला जातो, पण संध्याकाळी खूपच विचार करावा लागतो, आज काय बनवायचं। तर मग मी आज तसं संध्याकाळी काय बनवायचं हा विचार केला आणि शेवटी खिचडीच बनवायला घेतली। तर हे बघा, आता मी खिचडी बनवते। त्याच्यासाठी मी आज म्हणलं वेगळी खिचडी बनवूया। नेहमी म्हणजे मी अशी पण खिचडी बनवते हिरव्या मिरचीची, आणि याची पण बनवते लाल तिखट वगैरे टाकून, ती पण बनवते। तर आज म्हणलं चला आज आपण अशी साधीच खिचडी बनवूया, लय मसाल्याची नको, बिना मसाल्यामध्येच आपण खिचडी बनवूया। तर मग तुपामध्ये मी तशी खिचडी बनवू लागले। ते खिचडीसाठी मी कांदा टोमॅटो, आणि आता थंडी सुरू झाली आणि आता बाजारामध्ये आता आपल्या वाटाण्याच्या शेंगा पण येऊ लागल्या। तर मग मी ते वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या पण थोडेसे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतल्या, आणि हिरवी मिरची लसूण हे टाकूनच मी आज खिचडी बनवणार आहे। जास्त काही मसाले वापरणार नाही खिचडीमध्ये। कसं नेहमीच आपण मसाला भात वगैरे करतोच, तर म्हणलं चला आज आपण असं साधीच थोडीशी फिक्कीच खिचडी बनवूया। तर त्याच्यामुळे थोडीच बनवायची होती, तर म्हणून मग मी अशी खिचडी बनवू लागले। सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम असतो, सकाळचं काही नाही, सकाळचा आपला स्वयंपाक लवकर उरकला जातो, पण संध्याकाळी काय करायचं हेच असतं। आणि भाजी पोळी करायला मुलं संध्याकाळी खायला थोडं हेच करतात, त्याच्यामुळे संध्याकाळी थोडंसं असं खिचडी वगैरे असं काही बनवलं तर ते खातात पण। म्हणून म्हटलं चला आज वेगळीच काहीतरी खिचडी आपण बनवूया। असं व्यवस्थित सगळं असं परतून घ्यायचं आहे। आणि हिरव्या मिरचीमुळं काय होतं, हिरवी मिरची आणि लसूण कधीतरी आपण असं हिरव्या मिरचीचं हे पण खाल्लं तर चांगलं असतं, आणि खायला पण हिरवी मिरची लसूण ते टाकून अशी बनवली ना खिचडी खायला पण खूप चवदार लागते। लसणामुळे छान त्याला चव पण येते। आणि लसूण असं व्यवस्थित अगोदर लसूण आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे। सगळे मसाले असे तुपामध्ये तेलामध्ये बनवले तरी पण चालते, पण मी तेलामध्ये न बनवता म्हटलं चला आज आपण तुपामध्ये बनवूया। तेलामध्ये पण ही खिचडी अशी बनवली ना तर ती तेलामध्ये पण खूप छान होती। मग कधी पण खिचडी बनवताना काय करायचं, लगेच थंड पाण्यामध्ये तांदूळ नाही टाकायचे, कारण ते चिगट होतात आणि खायला पण व्यवस्थित चवदार नाही लागत आहे। त्याच्यामुळे पाणी एकदम असं व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची, आणि उकळी येऊ लागली का मग त्याच्यामध्ये हे करायचं। हे बघा, मी आता तांदळामध्ये मी हरभऱ्याची डाळ पण घातली आणि थोडीशी चवळी पण घातली आहे। तोपर्यंत आपण हे पाणी ठेवलं, त्याला पण उकळी आली, त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं। कारण मी कुकरमध्ये पण कधी बनवते खिचडी, पण कुकरमधली नाही आवडत आहे। अशी कढईमध्ये खिचडी बनवली ना तर अशी मोकळी होती, आणि कुकरमध्ये काय होतं, आपण जे त्याच्यामध्ये बटाटे वगैरे शेंगदाणे ते टाकलेले असते ना ते सगळे वरती येतात, आणि याच्यामध्ये काय होतं, कढईमध्ये आपण 2-4 वेळेस त्याला हलवू शकतो मध्ये, त्याच्यामुळे पूर्ण खिचडीमध्ये व्यवस्थित मसाला असा लागला जातो। मी अशी वरतून अशी कोथिंबीर टाकली, म्हणजे कारण की शिजल्यानंतर पण कोथिंबीर खिचडीमध्ये दिसली पाहिजे, नंतर आपण तेलामध्ये टाकलं ना आपण कोथिंबीर, तर ती तेलामध्ये टाकल्यामुळं दिसत पण नाही नंतर। मग अशी वरतून टाकली ना तर वरतून टाकल्यानंतर छान म्हणजे अशी हिरवी कोथिंबीर दिसते त्याच्यामध्ये, म्हणजे आजच्या आपल्या खिचडीला कलरच असा हिरवा येणार आहे। आणि ते हलवले व्यवस्थित आपण असं मिक्स केल्यामुळं काय होतं आहे की सगळा मसाला खालीवर लागला जातो आहे, आणि पूर्ण खिचडीमध्ये मसाला मिक्स होतो। नाहीतर आपण कुकरमध्ये केल्यानंतर सगळा मसाला असा वरतीच राहतो, खाली नुसते तांदूळच राहतात। तर तशी खिचडी नाही आवडत आहे, तर अशी खिचडीच आवडती मला पण, अशी खायला पण छान लागते आणि मोकळी खिचडी होती। तर अशी मोकळी खिचडी छान अशी बनल्या जाते। हे बघा, अशीच खिचडी बनली आहे, आपली खिचडी बनवून तयार झाली आहे, आणि हिरव्या मिरचीमुळे अशी खूप छान झाली ही खिचडी। कधीतरी अशी खिचडी खायला पण छान लागते। चला, तर आपली आता खिचडी बनली आहे, आणि आता मला हे करायचं आहे, शेंगा उकडायच्या आहे। हे बघा, तुरीच्या शेंगा, आणि आज
शेतातून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. तर मग तुरीच्या शेंगा आणल्या तर मग खिचडीच बनवली. म्हणलं आपण काही खिचडी बनवूया आणि ह्या तुरीच्या शेंगा जे आहे तर मग आपण शेंगा उकडून घेऊया. शेंगा पण असे छान लागतात आणि आता थंडीचे दिवस आहे, खायला पण छान लागतात. आणि खूप दिवसापासून मी सांगत होते आपल्याला तुरीच्या शेंगा आणा शेतातून. तर मग आज आणल्या त्यांनी. तर मग आज म्हणलं आज आपण शेंगा पण उकडूया. त्याच्यामुळे खिचडी थोडीच केली आणि शेंगा आणि खिचडीच्या आजचा संध्याकाळच्या जेवणाचा मेनू. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे. गरम पाणी टाकते, थंड पाणी टाकलं तरी पण चालतं, पण मी अगोदर याच्यामध्ये पाणी गरम केलेलं होतं. तर त्याच्यामुळं मग मी तेच पाणी याच्यामध्ये पण टाकलं आणि शिजतानाच मीठ टाकलं ना तर मीठ पण त्याच्यात छान शेंगामध्ये मुरलं जातं आणि शिजल्यानंतर त्याच्यात मीठ पण आपल्याला म्हणजे खायला छान लागतं. आता शेंगा पण मी उकडून घेते. आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन अशा परत अजून एक व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.